नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सुवर्ण रत्न पुरस्काराचे वितरण व वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले होते. आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात हा अत्यंत दिमागदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून ॲडव्होकेट शोभा लोमटे यांची उपस्थिती होती. विशेष मार्गदर्शन करण्यासाठी RCC पॅटर्न लातूर येथील संस्थापक संचालक प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मुमताज पठाण, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी रामेश्वर मुंडे, बांधकाम सभापती योगेश्वरी औद्योगिक वसाहत विशाल जाजू, प्रमुख सुवर्ण रत्न पुरस्कार वितरण समितीचे दगडू लोमटे तसेच प्राध्यापक कैलास चोले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रेखा चोलेवडे यांनी अधिक माहिती दिली आहे. संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या अंबानगरीमध्ये गेल्या 12 वर्षापासून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत. याचाच एक भाग म्हणून गेल्या 12 वर्षापासून स्वर्णरत्न पुरस्कार वितरणही करत आहोत. याचा मला खरंच आज आनंद वाटतो की या सोहळ्यामध्ये आज स्वर्णरत्न पुरस्काराचे वितरण करत आहोत. म्हणून मला म्हणावेसे वाटते, कोणालाही मिळत नसते हवे ते आकाश, कोणालाही मिळत नसते हवे ते आकाश. पंखामध्ये भरावा लागतो स्वच्छंदी घेण्याचा ध्यास, पंखामध्ये भरावा लागतो स्वच्छंदी झेप घेण्याचा ध्यास. निर्माण केली ज्यांनी नवी गडद छाप निर्माण केली, ज्यांनी नवी गडद छाप, शाबासकीच्या थापीने बळ येईन त्यांच्या नव्या पंखास, शाबासकीच्या थापीने बळ येईन नव्या पंखास. म्हणून मला परत एकदा या सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना म्हणावंसं वाटतं, गावोगावी ज्यांची कीर्ती, गावोगावी ज्यांची कीर्ती, अशीच आजची सत्कार मूर्ती, अशीच आजची सत्कार मूर्ती. त्यांच्या कार्यातून शिकण्यास मिळेन आपणास नवी स्मृती, मिळेन आपणास नवी स्मृती. म्हणजे या पुरस्कार देण्याचा मागचा संस्थेचा उद्देश म्हणजे आमच्या या छोट्या छोट्या चिमुरड्यांना यांच्यापासून एक प्रेरणा मिळावी व ही प्रेरणा घेऊन ते त्यांच्या भविष्यातील वाटचाल करतील, यासाठी या संस्थेचा सुवर्णरत्न पुरस्कार देण्याचा मागचा हेतू आहे. विशेष म्हणजे दरवर्षी पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. यावर्षी समाजसेवा अतिशय उत्तम पद्धतीने करणारे मुख्तार शेख यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पत्रकारितेत अतिशय चांगले कार्य करणारे अभिजित जगताप यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर बर्दापूर येथील शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्तम मोलाची कामगिरी करणाऱ्या सुकुमार देशमुख मोरे यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर कला क्षेत्रात अतिशय उत्तम नाट्यछटा करणाऱ्या अशा कल्पना देशपांडे महाजन यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, फेटा, श्रीफळ, पुष्पहार व पुष्पगुच्छ असे होते. यावेळी सत्कार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात समाजसेवक असलेले मुख्तार शेख यांनी अधिक माहिती दिली आहे. संकल्प विद्या मंदिर की तरफ से मुझे पुरस्कार जाहिर हुआ. मैं संकल्प विद्या मंदिर का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और हमारे काम को देखते हुए उन्होंने जो मुझे पुरस्कार दिए और जिम्मेदारी बढ़ाए, तो 15-20 साल से ये काम चलता है. जैसा कोई बेवारस आता है तो उसका मेडिसिन वगैरह जो भी लगता है वो देते. दूसरा जो तो उसका दुर्दैवी में अगर उसका इंतकाल हो जाता, मर जाता, मृत्यु होता है, तो उसकी अंतिम विधि भी हम संस्था के मार्फत करते हैं. और अभी मिशन ह्यूमैनिटी फाउंडेशन की तरफ से कपड़े, जैसा गरीब बच्चे हैं उनको कापियाँ, किताबें, कपड़े, फिर कोई पेशेंट है, गरीब है, जैसा बेड लगता है, वॉकर लगता है, टॉयलेट चेयर लगती है, बैसाखी लगती है, ये चीज़ भी हम संस्था के मार्फत देते हैं. ये मदद का काम हम करते हैं. जैसा धूपकाला है, धूपकाले में पक्षियों के लिए पानी, चारा, ये संस्था की तरफ करते हम करते हैं.
यावेळी स्कॉलरशिप करिता पात्र ठरलेल्या प्रगती सुधाकर केंद्रे, आरोही उत्तरेश्वर बनाळे, गौरी अशोक नखाते, श्रावणी ओमप्रकाश कागणे, ओंकार हरिभाऊ लोमटे आणि पृथ्वीराज तात्याराव निकम या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले। तसेच यावेळी पुरस्कार प्राप्त असलेले पत्रकारितेतील अभिजित गाठाळ यांनीही अधिक माहिती देत शाळेचे कौतुक केले। सर्वप्रथम पत्रकारिता क्षेत्रातील सुवर्णरत्न पुरस्कार दिल्याबद्दल संकल्प विद्या प्रतिष्ठानचे मी आभार व्यक्त करतो। खरं तर सुवर्णरत्न या शब्दाचे खरे मानकरी कैलास चोले सर आहेत। धारूर तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावातून येऊन त्यांनी अंबाजोगाईत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे। अंबाजोगाईच्या शैक्षणिक संस्कृतीशी स्वतःला जोडून घेत त्यांनी स्वतःची संस्था सुरू केली। केवळ सुरूच केली नाही तर हळूहळू त्यांनी त्या संस्थेचा वटवृक्ष निर्माण केलेला आहे। अंबाजोगाईच्या ऐतिहासिक वारशामध्ये प्रभात फेरीला मोठं स्थान आहे। योगेश्वरी संस्था असो अगर खोलेश्वर संस्था असो, फार पूर्वी या दोन्ही संस्थांच्या प्रभात फेरी खूप मोठ्या असायच्या, परंतु त्यानंतर लिमिटेड झाल्या। परंतु ही संस्कृती पुढे वाढवण्याचं काम संकल्प विद्या मंदिरने केले आहे। 26 जानेवारी असो किंवा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असो, या दोन्ही दिवशी या स्कूलची प्रभात फेरी म्हणजे पाहणं म्हणजे आहे खूप आनंदाचा क्षण असतो। मी सुद्धा अनेकदा रस्त्यावर थांबून या शाळेची प्रभात फेरी वगैरे पाहिलेली आहे। त्यासोबतच इतर शैक्षणिक ॲक्टिव्हिटीजमध्ये हे स्कूल नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे। शाळेच्या विविध विभाग प्रमुखांचा चांदीचे नाणी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। सोबतच संकल्प विद्या मंदिर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता। यावेळी उपस्थित असलेले प्रमुख उद्घाटक म्हणून ॲडव्होकेट शोभा लोमटे यांनीही सर्वांचे कौतुक केले। पूर्ण यशोगाथा मी आता पाहिली तर ती खूप उदंग भरारी आहे। या उदंग भरारीच्या सामान्यातल्या सामान्य लेकरांना ते उच्चवर्णीयातल्या लेकरांना या संकल्प विद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक ज्ञान मिळालेलं आहे। आणि मी बऱ्याच पालकांचं पण असं मनोगत ऐकलेलं आहे की संकल्प विद्यालयातून आम्हाला खूप चांगली म्हणजे शैक्षणिक सेवा ही उपलब्ध होते की आम्ही आमचं मूल ज्यावेळेला शैक्षणिक या संकुलनामध्ये घातलं त्यावेळेला माझ्या मुलाला काही येत नव्हतं, पण संकल्प विद्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे आम्हाला सगळ्या गुणाला वाव मिळाली। आणि माझं मूल त्या ठिकाणी शिकलेली की काही मुलं असे आहेत की ते त्याची परिस्थिती नसताना सुद्धा त्या विद्यार्थी शाळेमध्ये शिकतात आणि तिथे त्यांना मदत म्हणून आपले चोले सरांच्या दाम्पत्याचं खूप मोठं सहकार्य मिळतं। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तब्बल 31 विविध हिंदी मराठी गीत प्रकारातून आपला कलाविष्कार सादर केला आणि उपस्थित मान्यवर पालक वर्गाचीही वाहवा मिळवली। शिक्षण क्षेत्रात ज्यांना पुरस्कार मिळाला अशा सुकुमार देशमुख मोरे यांनीही आनंद व्यक्त केला आहे। स्कूलचं नाव आहे माऊली न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल बर्दापूर। आमच्या शाळेमध्ये साधारणतः 700 ते 800 विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी आम्ही विविध प्रकारचे उपक्रम घेतो। की मला जो सुवर्ण पुरस्कार हा मिळालेला आहे संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून, त्या सर्वांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केली याबद्दल मी त्यांच्या संयोजकाचे, आयोजकाचे आणि त्या परिवारामध्ये असणारे सर्व जे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचे मी धन्यवाद मानते की त्यांनी माझ्यामध्ये असणारी कुवत निवडली, आमच्यामध्ये असणारी पात्रता त्यांनी पाहिली आणि हा पुरस्कार त्यांनी आम्हाला दिलेला आहे। सुरुवातीला राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलनानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले। त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेले व ज्यांना पुरस्कार देण्यात आला असे कला क्षेत्रातील कल्पना देशपांडे महाजन यांनीही आनंद व्यक्त करत या संस्थेचे कौतुक केले। नमस्कार। सर्वप्रथम संकल्प विद्या प्रतिष्ठान अंबाजोगाई यांचे मी मनपूर्वक आभार मानते। तसेच सुवर्णरत्न पुरस्कार समितीचे प्रमुख माननीय श्री दगडूदादा लोमटे यांचे आणि त्यांच्या सहकारी यांचे सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार मानते। खरं म्हणजे असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, पण माझ्या बाबतीत थोडंसं उलट झालंय। माझ्या या यशाच्या मागे माझे पती श्री अमृत महाजन
हे आहेत. मुख्य कार्यवाहक श्री चोले सर आणि त्यांचे सहकारी यांनी मला सन्मानित केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. यावेळी लातूर पॅटर्न संपूर्ण देशात घेऊन जाणाऱ्या शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांनी अंबाजोगाईत आपली डॉक्टर तयार करायच्या फॅक्टरीची शाखा सुरू करावी, जेणेकरून गरजू होतकरू विद्यार्थ्यांना व पालकांना याचा फायदा होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली व या संस्थेचे व शाळेचे कौतुक केले. या विद्या मंदिरच्या वार्षिक स्नेह संमेलन, गुणवंताचा सत्कार, तसेच प्रमुख या शहरामध्ये जे चांगलं कार्य करत आहेत या परिसरामध्ये त्यांनाही पुरस्कार सन्मानित करण्यात यावं, हे एक खूप चांगली संकल्पना आहे. ज्याचं मन चांगलं आहे, ज्याच्या मनात जो माणूस आत्म्यातून काम करतो, हे चोले दाम्पत्य आत्म्यातून काम करतंय, त्यांनाच ही भावना व्यक्त होत असते आणि तेच ते प्रकट होत असतात. आणि एका खेड्यामधलं दाम्पत्य, एका खेड्यामधला एक माणूस येतो आणि अंबाजोगाई सारख्या शिक्षणाचं हब जे पूर्वी होतं त्या शहरामध्ये एक शैक्षणिक संकुल करून उभा करायचं स्वप्न बघतो. काही ना काही पॉझिटिव्ह एनर्जी या शहरामधून मिळत असते. काय केल्यानं जीवनामध्ये समृद्धी मिळते. मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय की जे शैक्षणिक संकुल आहे हे मेहनतीनं उभा केलेलं संकुल आहे आणि इथला जो पॅटर्न आहे बघा, बारीक बारीक गोष्टी इथं लक्ष दिलं जात आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. एवढ्या पालकांची संख्या पाहून असं वाटतंय एक शैक्षणिक संकुल पुढच्या 2 वर्षामध्ये नक्कीच संख्या डबल झाल्याशिवाय राहणार नाही. मॅडम इतकं हे चांगलं कार्य करत आहेत. विशेष म्हणजे यावेळी अध्यक्षीय समारोप करताना सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे यांनी प्राध्यापक कैलास चोले व रेखा बडे चोले यांचं अभिनंदन केलं आणि त्याचबरोबर अतिशय कमी कालावधीत उंच भरारी घेण्याचं कार्य त्यांच्या दोघांच्या हातून या शाळेच्या माध्यमातून होत असल्याचे सांगत कौतुकी करत शुभेच्छा दिल्या. हे चोले सर 11 वर्षापूर्वी अंबाजोगाईत आले होते. त्यावेळेस वसतिगृहाच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली होती. अतिशय वसतिगृहाचं नाव चांगलं झालं. त्यानंतर त्यांनी एक इंग्लिश स्कूल, एक 14 मुलांचं इंग्लिश स्कूल भगवानबाव चौकात सुरू केलं होतं. त्या माध्यमातून सुरुवात केली आणि आज जवळपास 7 वर्ष झालं 500+ विद्यार्थी आहेत. अतिशय मेहनत चोले सर. आणखी अंबाजोगाई शहरामध्ये योगेश्वरी शाळा असेल, खोलेश्वर असेल, इथं शैक्षणिक वातावरणात टिकणं खूप अवघड आहे आणि ग्रामीण भागातून येऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या ठिकाणी चोले दाम्पत्याने या ठिकाणी मेहनत करून हे रोपटं उभा केलंय आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर आज त्यांची विद्यार्थी संख्या 500च्या पेक्षा जास्त आहे. अतिशय स्टाफ मेहनती आहे आणि आमचं अधूनमधून शाळेला भेट असते आणि काही कमी जास्त लक्ष यासाठी देतो की ते प्रचंड मेहनती आहेत. म्हणून आम्हाला पण वाटतंय की काम करण्याच्या पाठीशी राहावं, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. सर्व स्पर्धेमध्ये म्हणजेच या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्ट सादर करणाऱ्या अशांचा सन्मानही करण्यात आला. त्याचबरोबर या ठिकाणी यावेळी प्रथम पारितोषिक उत्तम सादरीकरण करणाऱ्याचा चांदीचे नाणे पुष्पगुच्छ देऊन त्या वर्गाचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला असे पत्रकार नागेश अवताडे यांनीही कौतुक करत शुभेच्छा दिल्या. आणि त्यांच्यामध्ये सुप्त गुण खूप भारी आहे. हा स्टेज निर्माण करून देण्याचं काम संकल्प विद्या मंदिरानं केलंय. कारण या स्टेजच्या माध्यमातून मुलांना चांगलं शिक्षण मिळतंय, मुलं चांगले या ठिकाणी आपले सादरीकरण करतायत. तर सर्वांचे धन्यवाद. विशेष म्हणजे सर्व शिक्षकांचे, इकडे दोन्ही साईडने शिक्षक आहेत, कोरिओग्राफर पाठीमागे, सर्वांचे धन्यवाद. खूप हा जबरदस्त कार्यक्रम झाला. मी या ठिकाणी अनाऊन्सिंग करतोय. फर्स्ट नंबर कुणाचा असतं? फर्स्ट नंबर या ठिकाणी मला एकच नंबर काढायला सांगितलाय, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अतिशय सुंदर थीम तयार केली होती, रामायण. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन S.S. हरंगुळे आणि श्रीमती प्रिया नायक यांनी केले. तर उपस्थितांचे आभार श्रीमती कौशल्या शिंदे यांनी मानले. या पुरस्कार वितरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकल्प विद्या प्रतिष्ठानचे सचिव प्राध्यापक कैलास भागवत चोले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा सुभाष बडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती A.V. कुलकर्णी, श्रीमती G.R. हनवते व संकल्प परिवाराच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तर आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने तुडुंब भरले होते. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे.
योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.